चोपडा तालुक्यातील बोरमळीत आदिवासींचा सण घोंगरा निमित्ताने आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांची भेट। आदिवासींची जी प्रचलित संस्कृती आहे, आदर्श संस्कृती, गौरवशाली इतिहास, ही संस्कृती जतन ठेवण्यासाठी माझ्या आदिवासी बांधव होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करतो। आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके चोपडा तालुक्यातील आदिवासी भागातील बोरमळी त्या गावात होळी निमित्ताने आदिवासी बांधवांकडून होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतात। आज बोरमळी गावात महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर यांनी आदिवासींचा संवाद साधण्यासाठी व समस्याचं निराकरण करण्यासाठी आदिवासी बांधवांसोबत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार अशी ग्वाही त्यांनी दिली। यावेळी त्यांनी सांगितलं की मी आज आलो असता आदिवासी संस्कृती, आदिवासींचे देवदैवत अस्मिता यांचं दर्शन घेण्यासाठी संधी मला मिळाली। माझ्या आदिवासी समाज गरीब आणि प्रामाणिक आहे व आदिवासींची जी प्रचलित संस्कृती आहे, आदर्श, गौरवशाली इतिहास, ही संस्कृती जतन ठेवण्यासाठी माझ्या आदिवासी बांधव होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करतो, असं त्यांनी सांगितलं। यावेळी आदिवासी भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था पाहून आदिवासी विकास मंत्री यांनी नाराजी व्यक्त केली व आदिवासीपर्यंत योजनांच्या बाबतीत जनजागृती झाली पाहिजे व त्यांच्या हक्कांचे वनपट्टे दावे त्यांना स्फूर्त करावे, असंही आदिवासी विभागाला सांगितलं। यावेळी जळगावचे खासदार स्मिताताई वाघ, आदिवासी विकास उपायुक्त नाशिक दिनकर पावरा, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार, प्रांत अधिकारी मयूर भंगाळे हे उपस्थित होते। यावेळी आदिवासी बांधवांकडून आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके आदिवासी संस्कृतीद्वारे पारंपरिक खाद्य व आदिवासी पोषक ढोल वाजवून मोठ्या उत्साहात जल्लोषात स्वागत करण्यात आलं। यावेळी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। होळीनिमित्त सर्व माझ्या आदिवासी बांधवांना खूप खूप शुभेच्छा। जळगाव खानदेश या जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामधील बोर्डे या गावामध्ये बोरमळी या गावामध्ये आज आलो असता माझ्या आदिवासी बांधवाच्या माध्यमातून आदिवासी समाजाची संस्कृती, आदिवासी समाजाचं देव दैवत आणि अस्मिताचं दर्शन घेण्याची संधी मला मिळाली। निश्चितच आदिवासी समाज हा अतिशय प्रामाणिक आणि नम्रताधारक आणि विश्वासू असल्यामुळे आदिवासी समाजाची प्रचलित जी संस्कृती आहे, आदर्श संस्कृती आहे, गौरवशाली इतिहास जो आहे तो जिवंत ठेवण्यासाठी माझा समाज बांधव वर्षातून एकदा होळी साजरी करत असतो। कालच नंदुरबार जिल्ह्यातील जळगाव तालुक्यामध्ये घोंगऱ्या या बाजारामध्ये जाऊन आलो। निश्चितच घोंगऱ्या बाजारामध्ये गेल्यानंतर मला आमच्या आदिवासी समाजाचं दर्शन झालं। आमची जी परंपरा आहे, आमची जी अस्मिता आहे, त्याचं दर्शन झालं असल्यामुळे निश्चितच आमचा समाज, आमची आदर्श संस्कृती आणि गौरवशाली इतिहास हा जिवंत ठेवेल अशी मनापासून इच्छा आहे। आणि आदिवासी विभागाच्या माध्यमातून आदिवासी विभागाचा मंत्री म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आदिवासी विभाग येणाऱ्या काळामध्ये होळी या सणाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या परिसरामध्ये होळीचे सण होते, उत्सव होते, आदिवासी समाजाच्या परंपरे आणि संस्कृती दर्शन ज्या ठिकाणी होते त्यावेळेस त्या ठिकाणी आदिवासी विभागाचा मंत्री म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या होळीच्या निमित्तानं मी 100% आदिवासी विभागाच्या माध्यमातून संपूर्ण होळीचे कार्यक्रम मी आयोजित करेल अशा प्रकारचा शब्द देतो। एक संदेश समस्त माझ्या आदिवासी बांधवांना हात जोडून विनंती करतो, आपला आदिवासी समाजाचा हा गौरव आहे, गौरवशाली इतिहास आहे, आदिवासी समाजाची आदर्श संस्कृती आहे, रूढी परंपरा, देव दैवत, अस्मिता हे सर्वांनी जिवंत ठेवल्या गेली पाहिजे। आपली संस्कृती आहे म्हणून आदिवासी समाज आहे, आपले देव दैवत आणि अस्मिता आहे म्हणून आदिवासी समाज आहे। निश्चितच सर्वांनी
ही जी आदर्श संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी सर्व माझ्या आदिवासी बांधवांनी जिवंत ठेवण्यासाठी संस्कृती संपुष्टात येणार नाही याची दक्षता आणि काळजी घ्यावं अशी मी अपेक्षा करतो. परत एकदा होळीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. कार्यक्रमाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहेत. या ठिकाणी साहेबांनी व्यासपीठावर यावं. प्रांत साहेब निलेश बंगाडे साहेब यांनी देखील व्यासपीठावर यावं. अशोक उईके साहेबांचा सत्कार आपल्या गावाचे पाटील बाबूराव पाडवी यांना विनंती करतो की त्यांनी बुक देऊन साहेबांचा सत्कार करावा. करतायत. समर्थन द्यावं, सहकार्य करावं अशी अपेक्षा करतो. बोलो भारत माता की. दोन्ही हात वर करा. मुख्यमंत्री मोदीपर्यंत आवाज गेला पाहिजे. पुढच्या वेळेस आपली होळी शासनाच्या वतीनं साजरी केली गेली पाहिजे. ठाणेदार साहेब वर बसा. 100% शासनाच्या वतीनं शासनाला पुढाकार घेतला गेला पाहिजे आणि आपल्या आदिवासी समाजाला सन्मान मिळाला पाहिजे, गौरव मिळाला पाहिजे. दोन्ही हात वर करा, नाही तर आता काही भेटणार नाही. की भारत माता की वंदे. प्रचलित आणि अतिशय महत्वाचा आपल्या संस्कृतीशी म्हणतेच रे काय करत. त्यामुळे अनेक वर्षापासून माझा आदिवासी बांधव आपल्या वेगवेगळ्या वेशभूषेच्या माध्यमातून त्याचं उत्तमपणे सादरीकरण करून आपली जी संस्कृती आहे, संस्कृती जिवंत राहिली पाहिजे. गौरवशाली इतिहास जो आहे तो जिवंत राहिला पाहिजे. हाच उद्देश आणि हेतू समोर ठेवून 100% माझा आदिवासी बांधव तळागाळात गरीबात गरीब व्यक्ती असेल तरी होळी हा सण आपण साजरा करतो. कुठे आपण कामाला गेलो, मजुरीला गेलो असलो तरी, कुठल्या राज्यात काम करत असलो तरी होळीचा सण आम्ही कधीही विसरत नाही. होळीच्या सणाला आम्ही आपल्या गावाला गेलो पाहिजे, आम्ही आमच्या गावात गेलो पाहिजे. आमचं कुळदैवत जे आहे, आमचा देव आहे, आमची संस्कृती आहे, त्याचं दर्शन घेतलं पाहिजे, नमन केलं पाहिजे. हाच उद्देश आणि हेतू समोर ठेवून एसडीओ साहेब म्हणूनच आमची आदर्श संस्कृती जिवंत आहे. साहेब, जर आमचा समाज अतिशय प्रामाणिक असलेला समाज, नम्रताधारक समाज, विश्वासू असलेला समाज, दुसऱ्यावर एका सेकंदात विश्वास ठेवणारा समाज कोणता असेल तर आदिवासी समाज आहे. सांगतो, जगाच्या पाठीवर अशी कुठलीच संस्कृती नाही आहे, असं कुठलंही दैवत नाही आहे, असं कुठलाही. कारण आम्ही जल, जमीन, जंगल आणि अस्मिता जिवंत ठेवणारी लोक, निसर्गाची पूजा करणारी आम्ही लोक. त्यामुळे साहेब, आम्ही गरीब भलाय असलो तरी, आमची आर्थिक परिस्थिती चांगली नसली तरी आम्ही देवाची पूजा कधी विसरत नाही. आदर्श संस्कृती आम्ही कधी विसरू शकत नाही. परंतु आमच्या समाजाकडे पाहता जो दृष्टिकोन आहे, एसडीओ साहेब, खासदार मॅडम, मी चोपडा हे गावून निघलो की शेवटचं गाव आहे, मध्य प्रदेश नदीच्या पलीकडे दिसलं. काय परिस्थिती रस्ता. एसडीओ साहेब, तहसीलदार साहेब, प्रकल्प अधिकारी साहेब, खासदार मॅडम, तुम्ही लक्ष घाला. अतिशय प्रामाणिक समाज आहे, प्रामाणिक माझ्या बहिणी आहे, मुलं आहे, काहीच मागत नाही. येण्या जाण्याचं कारण एखाद्या वेळेस दवाखान्यात जायची गरज पडली तर 1.5 तास, मला 1.5 तास लागला. एवढी मोठी गाडी, शासनाने दिलेली लाल दिव्याची गाडीला 1.5 तास लागला आणि यांना जायला किती वेळ लागत असेल हा विचार करा. तात्काळ तो रस्ता मंजूर करून लवकरात लवकर पुढच्या होळीपर्यंत, मी पुढच्या वेळेस होळीला जेव्हा येईल त्यावेळेस हा रस्ता
पाऊण तासात आलो पाहिजे अशा प्रकारचा रस्ता बनवून द्यावं अशी रास्त अपेक्षा आहे. आम्ही काही कोणाला भीक मागत नाही. आमचे काम सर्वात महत्वाचे कोणते माहिती का? वन हक्क पट्टे. आम्हाला काहीच पाहिजे नाही. आम्ही कोणाची भीक मागत नाही. हक्काचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये माझा हा समाज जो आहे, या समाजाच्या माध्यमातून ज्यांनी अनेक 2005च्या पूर्वीपासून ज्यांनी अतिक्रमण केलं वन जमिनीचं, काही दावे मंजूर झाले.